पुण्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीचा आलेख हा चढता आलेख आहे आणि याच मुद्द्यावरनं सुप्रिया सुळेंनी पुण्याच्या पोलीस आयुक्तांना एक पत्र पाठवलं होतं। त्या पत्राला पुणे पोलीस आयुक्तांनी उत्तर सुद्धा दिलं, पण पत्रांचं सत्र काही थांबलेलं नाहीये। पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांना वाढत्या गुन्हेगारीसाठी जबाबदार धरून त्यांना सक्तीच्या रजेवरती पाठवण्यात यावं अशी मागणी सुप्रिया सुळेंची होती। अमितेश कुमार यांनी पुण्यातल्या गुन्हेगारीची आकडेवारी दाखवत पुण्यातली गुन्हेगारी कमी झाली असल्याचं पत्र सुप्रिया सुळेंना पाठवलं। या पत्राला पुन्हा सुप्रिया सुळेंनी पत्राद्वारेच उत्तर दिलं। गुन्ह्यांची आकडेवारी आणि प्रत्यक्षातली परिस्थिती यात मोठी तफावत असल्याचा दावा सुप्रिया सुळेंनी पत्रातनं केला। सोबतच गेल्या काही वर्षात घडलेल्या घटनांचा दाखला देत अमितेश कुमार यांना एक प्रकारे सुप्रिया सुळेंनी आरसा दाखवल्याचं बोललं जातंय। त्यामुळे पत्रांच्या सत्रांमुळे तरी पुण्यातली गुन्हेगारी कमी होण्यास हातभार लागणार का, हा खरा प्रश्न आहे। गेले कित्येक दिवस जो क्राईम वाढतोय पुण्यामध्ये त्याच्याबद्दल सातत्याने आम्ही सगळेच महाविकास आघाडी म्हणून नाही पण पुणेवर प्रेम करणारे पुणेकर म्हणून आम्ही प्रश्न मांडतो। राजकारण होत राहील, इलेक्शन होत राहतील, पण आम्ही सगळे पुण्याचे लोक आहोत, आम्ही पुणेकर आहोत। या पुण्याने आम्हाला सगळ्यांना किती दिलेलं आहे। आमची नैतिक जबाबदारी नाही की जर गुन्हेगारी वाढत असेल, काय आपल्या सगळ्यांच्या घरात लहान मुलं लेकी सुना नाही आहेत, मग लढायचं नाही त्याच्यासाठी।